हा सुख सोहळा स्वर्गी नाही, पाऊले चालती पंढरीची वाटा, असं या रांगोळीवर लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माऊलींच्या स्वागतासाठी अतिशय भव्य दिव्य अशी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे। नीरा नदीच्या जवळच आपण उपस्थित आहोत, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी स्थळावर, आणि इथेच आता माऊलींची पादुका ही नीरा स्नान झाल्यावर ठेवण्यात येणार आहेत दर्शनासाठी। आणि याच पादुकांसाठी इतकी सुंदर आणि अशी मोठी रांगोळी इथे काढण्यात आलेली आहे। आपण बघतोय अवघा रंग एकच झाला, अशा पद्धतीचा इथे वेगवेगळ्या रंगामध्ये एक सुंदर आणि मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। माऊलींच्या स्वागतासाठी हे नीरा नदीचं जे जवळचं गाव आहे ते सज्ज झालेलं आहे, आणि या गावाला प्रतीक्षा आता माऊलींच्या रथाची लागली आहे। कधी एकदा माऊलीचा रथ इथे येतो आणि माऊलींच्या पादुकाचं दर्शन आम्ही घेतो, अशा पद्धतीची आस इथल्या वारकऱ्यांना लागलेली आहे। ज्या ताईंनी ही रांगोळी काढलेली आहे त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत। एकदा त्यांची रांगोळी पूर्ण झाली की त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया। पण आपण बघतोय की एक महिला त्यांनी काढलेली आहे रांगोळीमध्ये, आणि त्या महिलेच्या डोक्यावर तुळशी वृंदावन सुद्धा असं धरण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचं हे चित्र आहे, अतिशय बोलकं हे चित्र आहे, कारण वारीमधलं सगळ्यात महत्वाचं चित्र हे असतं की जेव्हा महिला वारकरी असतात, माऊली असतात, त्या डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवून पुढे पुढे जात असतात, पंढरीच्या वाटेला जातात आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी इतकी मोठी चढाई पार करून पंढरपुरात पोहोचतात। पण याच सोबत जागोजागी मोठमोठ्या रांगोळ्या काढून माऊलींच्या पादुकांचं स्वागत करण्यात येतं, आणि ते स्वागत ही ताई करते। ताई, आपलं नाव? राजश्री भागवत। ताई, आपण बघतो दरवर्षी खरं तर तू खूप सुंदर अशा रांगोळ्या काढते माऊलींच्या स्वागतासाठी। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या रांगोळ्या असतात, आजच्या रांगोळीचं स्वरूप काय? आजच्या रांगोळीचं स्वरूप एवढंच की पाऊले चालती पंढरीची वाट। आम्ही तुळशी वृंदावन काढून एक लेडीज काढली आहे। जसे वारकरी एक भाव ठेवून, म्हणजे एक भक्तिभाव घेऊन मनामध्ये वारीकडे निघतात, असे सामाजिक संदेश देण्याचं काम आम्ही रांगोळीच्या माध्यमातून करतो। खूप सुंदर रांगोळी काढली आहे। मला एक सांग, तू खूप कमी वेळात ही रांगोळी काढलेलं पाहायला मिळालं मला। अगदी म्हणजे जस्ट सुरू केली आणि लगेच फास्ट रांगोळी काढली आहे, म्हणजे एवढा भक्तिभाव रांगोळीतून उमटतो तुझ्या। ऍक्च्युली मी कला कुठे शिकलेली नाहीये, परमेश्वरी देणगी। गेली 15 वर्ष झाले आपण माऊलींच्या पालखी पुढे रांगोळीच्या पायाकडे। 15 वर्ष? हो, माझे वडिलांनी मी वारीला सुरुवात केली होती स्कूटीवरती, नंतर माझे मिस्टर आणि आम्ही वारीला सुरुवात केली। म्हणजे माझी वारी कुठेही खंड नाही झाली, आणि दरवर्षी आम्ही वारीला येतो। 4 वर्षापूर्वी माझं बाळपण गेली 4 वर्ष तो वारीमध्ये असतो। थोडा मोठा झालाय, थोडा त्रास देतो, त्यालाही आणणारे पुढे, तोही असणारे वारीमध्ये, त्यालाही रांगोळीची खूप आवड आहे, तोही रांगोळी काढतोय। परंपरा ही पुढे चालतच राहणार आहे एकंदरीत। म्हणजे जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तर मी माझी रांगोळीची सेवा ही करणार। ही आपण विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट सेवा करतो, आपण कोणाचे पैसे घेत नाही, काही नाही। मला रांगोळीसाठी फक्त नावळ तालुक्याचे आमदार आणि भोसरीचे आमदार आणि सचिन काका लांडगे असे 2-3 व्यक्ती आहेत, ते रांगोळीसाठी मदत करतात। बाकी सगळा खर्च वैयक्तिक आपण करतो। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तर मी ही सेवा करणारच आहे, पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी ती परंपरा चालू ठेवावी पुढे। खूप खूप सुंदर आहे हे सगळं। तुमचे पती रेकॉर्ड करतात, त्यांना पण मी इकडे बोलवते की नेमका त्यांच्या भावना काय आहेत, कारण लग्नाच्या नंतर आपण बघतो की मुलीसाठी गोष्टी बदलतात। नाही, मला हे विचारायचं आहे की तुमची जी विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे, माऊलींसाठी ठिकठिकाणी रांगोळी काढत जाते, पण लग्नानंतर मुलीसाठी गोष्टी बदलतात, पण तुम्ही त्यांच्यासाठी बदलू नाही दिल्या, त्यांनी ती परंपरा रांगोळीची सतत चालू ठेवली। काय भावना होत्या तेव्हा तुमच्या? बोलू शकता तुम्ही? काही नाही, मी कधी वारीला आलो नव्हतो, संत पंढरपूरची वारी मला राजश्रीमुळे बघायला भेटली। तर पंढरपूरची वारीच तुमच्यामुळे बघायला भेटली, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यांच्यामुळे मला येता आलं, त्यांच्यामुळे मी वारीला येऊ शकले, नाही तर मला म्हणले असते मला नाही जमणार, मग मी काय करणार होते। म्हणजे आज त्यांची साथ आहे म्हणून मी येऊ शकते। खूप 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 सुंदर नातं तुम्ही दाखवून दिलं दोघांचा, कारण की जेव्हा पतीची साथ तुम्हाला लाभली आणि मग तुम्ही दोघं मिळून दरवर्षी वारी करता। हो, दरवर्षी। माझं 15 वर्ष आहे हे, यांची आणि माझी 8 वर्ष झाले लग्नाला। 8 वर्ष झाले आम्ही वारी करतोय। आमच्या बाळालाही त्याला 5 महिन्याचा असताना मी वारीला आणला होता। पूर्ण पंढरपूर पर्यंत त्यांनी माझ्यासोबत 5 महिन्याचा असताना वारी केली। खूप सुंदर, म्हणजे काय बोलावं, इतकं भारी। त्याला आणायला पाहिजे होतं तुम्ही यावर्षी। त्याला आणणार आहे, ऍक्च्युली तो त्याला लहान आहे, थोडा त्रास देतो, तर त्याला आणलं तर तो लवकर जाणार नाही। मला सांगा, तुमच्या दोघांचा कपल म्हणून, जोडपं म्हणून वारीतला एखादा सगळ्यात सुंदर अनुभव काय होता? काहीतरी आता एक वेगळाच जे बघून तुम्हाला वाटलं नाही यार दरवर्षी यायलाच पाहिजे वारीला, काही झालं तरी येणार वारीला?
म्हणजे असं पटकन आठवणं अवघड आहे, मी समजू शकते. आठवण अवघड आहे तसं. पण असं एखादी आठवण. म्हणजे एकदा नाही का आम्ही पाहिलं होतं, म्हणजे मी पाहिलं होतं स्वतः, माझ्या लग्नाच्या आधीचा विषय येतो की एक कपल दरवर्षी पूर्ण वारीमध्ये येतं, म्हणजे सगळीच लोक येतात, पण वारीत फुगडी खेळतात, एन्जॉय करतात, ती तुळस डोक्यावरती ते चालतात, लोक त्यांच्याकडे बघून एक खूप छान फिलिंग असते. म्हणजे थोडक्यात असं वाटतं की ते विठ्ठल रुक्मिणी, असं वाटायचं मला की मी माझ्या विठ्ठलासोबत यावं. आणि आता 8 वर्ष झाले तुम्ही तुमच्या विठ्ठलासोबत येत आहे. बरं ठीक आहे, मला तुमची ही कहाणी, ही गोष्ट खूप जास्त आवडलेली आहे. दोघं मिळून वारी करता, तुम्ही तुमच्या पत्नीला एवढा साथ देताय, जास्त बोलत नसले तरी चेहऱ्यावर भाव दिसत आहेत त्यांच्या. सो या गोष्टींमुळे मला तुम्ही खूप प्रभावित केलेलं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मला एक गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे दोघांना. तुम्ही प्लीज ते स्वीकार करा अशी विनंती आहे. गिफ्ट वगैरे नको. नाही नाही, असं नाही. तर GS महानगर बँकेकडून तुम्हाला एक पारंपरिक पोशाख आम्ही देतोय. एक सुंदर अशी पारंपरिक साडी आहे आणि दादा तुमच्यासाठी ड्रेस आहे. पंढरपूरला तुम्ही तो घालावा अशी मी विनंती करते तुम्हाला. तर प्लीज ये, काढून दे. तर आपण बघतोय की GS महानगर बँकेकडून तुमच्यासाठी मी एकदम सुंदर अशी साडी, जसं तुम्ही रंगीबिरंगी रांगोळी काढली आहे त्याच रंगाची साडी मी तुमच्यासाठी देते. जोरदार टाळ्या. आणि दादा तुमच्यासाठी सुद्धा, म्हणजे तुम्ही परत नाराज नको व्हायला बायकोला. GS महानगर बँकेकडून तुमच्यासाठी सुद्धा मी हा ड्रेस देते. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. आता एक उखाणा तुम्ही ऐकवलं पाहिजे. उखाणा आठवत नाहीये? नाही आठवत नाहीये, पण जोपर्यंत म्हणजे मला सेवा करता येईल तोपर्यंत मी ही सेवा करेल आणि पांडुरंगाने माझ्याकडून माझ्या मिस्टरांसोबत आयुष्यभर ही सेवा करून घ्यावी हीच प्रार्थना करते. खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. दरवर्षी वारी करा, दरवर्षी आम्हाला भेटा. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, नीरा नदी.